आर्थिक वर्ष 2024-25चा आढावा आणि 2025-26चे नियोजन करण्यासाठी वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळावा 28 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। आमसभेत संबोधित करताना आमदार संजय कुटे यांनी जळगाव जामोद शहर हद्दवाढ लवकरच होणार असून यामध्ये वाडी खुर्द, वाडी बुद्रुक बसस्थानकामागील परिसर, सिद्धिविनायक नगर, प्रकाश नगर, शिक्षक कॉलनी, कौस्तुभ नगर, बरहानपूर रोड या परिसराचा समावेश असून हद्दवाढीचा प्रस्ताव मंजुरीकरिता अंतिम टप्प्यात आहे आणि ती लवकरच मिळणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। हद्दवाढबाबत आसलगाव ग्रामपंचायत ठराव देण्यास टाळाटाळ करीत असून ग्रामपंचायतचा ठराव नसला तरी सुद्धा हद्दवाढ होणारच असे प्रखर प्रतिक्रिया आमदार कुटे यांनी आसलगाव सरपंच विष्णू इंगळे यांच्याकडे उद्देशून दिली। वाडी खुर्द हा परिसर हा आसलगाव ग्रामपंचायतचा अर्थकणा मानला जातो, परंतु विकासाच्या वेळेस आसलगावमध्ये अधिक निधी खर्च करून वाडी खुर्द वारंवार दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे वाडी खुर्द परिसरातील नागरिक सुद्धा हद्दवाढीच्या बाजूने आहेत। हद्दवाढ झाल्यास खरंच वाडी खुर्द परिसराचा विकास होईल एवढे मात्र निश्चित। MCN न्यूज मराठीकरिता जळगाववरून संपादक राजीव वाढे।